ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फायनली मधुभाऊंचा या सगळ्यामध्ये निर्दोष असल्याचे काही पुरावे समोर येतात आणि तिसरी व्यक्ती होती आणि ती तिसरी व्यक्ती साक्षी शिकरे असण्याचा संभव आहे हे सुद्धा आता अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे अर्जुनने कोर्टासमोर आता पूर्णपणे मागणी केलेली असते की काहीही झालं तरी सुद्धा मधुभाऊंना जेल आता मधून बेल मिळालीच पाहिजे आणि कोर्ट ही बेल मान्य करतं. जज साहेब सांगतात मधुकर ठाकूर यांचा जामीन आता मंजूर होत आहे. मधुकर ठाकूर हे आता जामिनावरती सुटतायत आणि मधुकर ठाकूर यांचा जामीन मान्य होऊन ते आता जामिनावरती बाहेर पडल्यावरती इकडे अर्जुनचं काम फत्ते होतं. मधुभाऊंना सुटका मिळालेली असते. त्यातच आता अर्जुन सांगतो मधुभाऊ तुम्ही माझ्यासोबत चला. आधी आपण शॉपिंग करूया. शॉपिंग करू आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. यावरती मधुभाऊ म्हणतात साऊ बाळाला तुम्ही सांगितलंच नाहीत का? अर्जुन म्हणतो नाही. सायलीला मुद्दामच सांगितलेलं नाहीये. हे सगळं सायलीसाठी खूप मोठं सरप्राईज असणार आहे आणि त्यासाठी मी सायलीला अजिबातच काही सांगितलेलं नाहीये. तुम्ही काळजी करू नका. सायली आणि तुमची भेट आजच्या दिवसातच होणार आहे. पण थोडासा वेळ द्या. आपण तिला सरप्राईज देऊ. तुम्ही आधी माझ्यासोबत शॉपमध्ये चला. छान नवीन कपडे घेऊ. छानपैकी आपण आता सायलीसाठी काहीतरी गिफ्ट घेऊ आणि जाऊया. यावरती मधुभाऊ म्हणतात चला. मग आता इकडे चैतन्यला अर्जुन सांगतो चैतन्य तू घरी पोच. तू तिकडे पोचून मम्माला सांग पण हिला म्हणजे सायलीला काही सांगून देऊ नको. सायलीला काहीही कळता कामा नये. त्यासाठी तू एक काम कर. तू ताबडतोब तिकडे पोहोच आणि त्यानंतर मग आता मी तिकडे येतो. असं म्हटल्यावरती चैतन्य निघतो. तोपर्यंत इकडे सायली खूप उदास असते. म्हणजे आता तिला कुसुमचा फोन आल्यामुळे ती विचार करते की मधुभाऊ खरंच या सगळ्यामध्ये आपल्यासोबत नाही आहेत. काय करता येईल मधुभाऊंना हे करण्यासाठी? म्हणजे मधुभाऊंची भेट जाऊन घेऊ का? यावरती इकडे आता विमल म्हणते सायलीताई तुम्ही एक काम करा ना, तुमच्या आश्रमातील लोकांना आणि कुसुमताईंना यांना इकडे बोलवा ना. म्हणजे गेल्या वर्षी कशी दिवाळी त्यांनी आपल्यासोबत साजरी केली होती तशी करूया. असं म्हटल्यावर ती कल्पना सांगते विमल ही तर आयडिया खूपच भारी आहे. त्यामुळे सायली लगेच कुसुमला फोन कर आणि तिला इकडे बोलवून घे. असं म्हटल्यावर ती सायली आता कुसुमला फोन करायला निघते. कुसुम म्हणते बोल सायली. तोपर्यंत सायली म्हणते कुसुमताई तू इकडे येशील का? आता कुसुमला ऑलरेडी कळालेलं असतं की मधुभाऊंची सुटका झाली आणि सायलीला सरप्राईज द्यायचं आहे. यावरती कुसुम म्हणते हो मी तुला कॉलच करणार होते. मी आणि आम्ही मुलं तुझ्याकडे येतोय. आपण दिवाळी छानपैकी साजरी करूया. यावरती सायली म्हणते ये कुसुमताई पण छानपैकी दिवाळी साजरी होईल असं मला वाटत नाहीये ग. म्हणजे आपले मधुभाऊ गेल्या वर्षी एक दिवस का होईना पण आपल्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आले होते ना. पण यावेळेला मधुभाऊ आपल्यासोबत नाही आहेत. त्यामुळे आता मात्र या सगळ्यामध्ये मला खूप त्यांची चिंता वाटते ग. यावरती इकडे आता कुसुम म्हणते एक काम करूया का आपण? तिकडे मी येते मग मधुभाऊंसाठी फराळ घेऊन जाऊया का? तू एक काम कर ना मधुभाऊंच्या आवडीचा फराळ बनवून ठेव. त्यांच्या आवडीचं काहीतरी बनव. मग आपण काय करूया मी तिकडे येते आणि तुला आता भेटते. तुला भेटल्यावरती आपण दोघी जणी जाऊया. असं म्हटल्यावरती मग मात्र सायली म्हणते ठीक आहे चालेल. आपण एक काम करूया की या सगळ्यामध्ये मी भेटायला येते. आपण दोघी जणी मधुभाऊंकडे निघूया. असं म्हटल्यावरती मग आता कुसुम मुलांना घेऊन येणार आणि इकडे सायली मधुभाऊंकडे जाणार असं ठरतं. पण सायलीचं मन काही मानायला तयार नसतं. सायली या सगळ्यामध्ये खूपच उदास असते. तोपर्यंत इकडे सगळ्यात पहिले कुसुम येते आणि आता ती या सगळ्यामध्ये मुलांना घेऊन येते. मुलांना घेऊन आल्यावरती इकडे सायली खूप खुश होते. सगळेच जण खुश होतात. पण या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे अजूनही मधुभाऊ सुटलेत ही गोष्ट अजूनही सायलीपर्यंत पोहोचलेलीच नसते. सायलीला माहीतच नसतं की मधुभाऊ या सगळ्यामध्ये सुटलेत म्हणून. त्यामुळे सायली जराशी अजूनही अस्वस्थ असते. त्याच वेळेला सायलीला मागून आता आवाज येतो सायली बाळा म्हणून सायली मागे वळते. सायली पाहते मधुभाऊ आणि मग तिकडे चैतन्य येतो. त्यावरती कुसुम म्हणते हे तुझ्यासाठी अर्जुन सरांचं सरप्राईज होतं. या सगळ्यामध्ये अर्जुन सरांनी तुझ्यासाठी हे सगळं प्लॅन केलं होतं. यावरती सायली म्हणते काय?
यावरती चैतन्य सांगतो, मग काय, तुम्ही या सगळ्यामध्ये अर्जुनवरती रागवला होतात ना? अर्जुनवरती रागवण्याचं कारणच नव्हतं. कारण या सगळ्यामध्ये आम्ही गेलेलो होतो, ते गेलेलो होतो मधुभाऊंची केस लढायला. सायली म्हणते, काय मधुभाऊंची केस? यावरती इकडे चैतन्य म्हणतो, हो, मधुभाऊंची केस. मधुभाऊंच्या केससाठीच आम्ही तिकडे गेलो होतो आणि या सगळ्यामध्ये ही मधुभाऊंची केस आता आम्ही सगळेजणांनी हँडल केली. मधुभाऊंना जामीन मिळवलाय आणि मधुभाऊंना घेऊन इकडे आलोय. सायलीला आता हे सगळं ऐकून खूपच धक्का बसतो, की आपण ज्या अर्जुन सरांच्या वरती इतका मोठा डाऊट घेतला होता, ते अर्जुन सर या सगळ्यामध्ये आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि हे सगळं घडलंय ते फक्त आणि फक्त अर्जुन सरांच्यामुळे. तिला आता या सगळ्यामध्ये विश्वासच बसत नसतो, की हे सगळं अर्जुन सरांनी केलेलं आहे आणि त्यामुळे सायली आता खूपच एकदम भावूक होते, की ज्या अर्जुन सरांवरती आपण या सगळ्यामध्ये डाऊट घेतला किंवा ज्या अर्जुन सरांवरती आपण उगाचच सगळ्यांच्या ह्याच्यामुळे हे घेतलं, ते अर्जुन सर खरं तर मधुभाऊंच्यासाठी गेले होते. खरंच या सगळ्यामध्ये आता सायलीला आपल्याच ह्याच्यावरती विश्वासच बसत नाही, की आपण अर्जुन सरांच्या सोबत इतकं चुकीचं वागलो. आपण असं कसं वागू शकतो? असं म्हणत इकडे आता सायली खूप उदास होते. त्यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊ या. आता इकडे प्रियाची भंबेरी उडते. मधुभाऊ का इकडे आलेत? या सगळ्यामध्ये तिला काही कळायलाच मागत नाहीये. ती या सगळ्यामध्ये विचार करायला लागते, की नाही, हे मधुभाऊंचं इकडे येणं माझ्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं. या सगळ्यामध्ये या मधुभाऊंना काहीही करून मला इथून घालवायलाच पाहिजे, असा विचार ती करते आणि या सगळ्यामध्ये तिला आता धक्काच बसतो. ज्या वेळेला मधुभाऊ समोर येतात त्यावेळेला आता इकडे प्रिया समोर येते आणि ती मधुभाऊंना म्हणायला लागते, मधुभाऊ, अहो तुम्ही मला तर बघतच नाही आहात. या सगळ्यामध्ये मी तुम्हाला भेटायला आले. मला समजलं होतं की तुमची सुटका झाली म्हणजे तुम्ही सायलीला भेटायला याल. पण या सगळ्यामध्ये तुम्ही माझी काही आठवणच काढणार नाही, म्हणून मीच तुम्हाला भेटायला आलेली आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता मधुभाऊ तिच्याकडे पाहायला सुद्धा मागत नाहीत. त्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते, मधुभाऊ, तुम्ही फक्त आणि फक्त सायलीवरतीच प्रेम करता असं मला वाटतंय. तुम्ही माझ्याकडे बघायला सुद्धा मागत नाही. यावरती आता मधुभाऊ या मूर्ख मुलीकडे काय बोलायचं, हिला काय सांगायचं, त्यांना आता काहीच कळत नसतं आणि त्यामुळे मधुभाऊ तिच्याकडे आता अजिबात बघायला मागत सुद्धा नाहीत. त्यावरती ती सांगायला लागते, मधुभाऊ, अहो असं काय करताय? तुम्ही माझ्याशी असं का वागताय? म्हणजे मी खरं सांगते, की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी बोलत होते, पण तुम्ही माझ्याशी कधीही काही बोलला नाहीत. आत्ता तरी बोला की. तुमचा अजूनही माझ्यावरती राग आहे का? यावरती मधुभाऊ म्हणतात, हे बघ तन्वी, मी 4 दिवस आनंदासाठी आलोय, 4 दिवस मला आनंदात राहू दे, असं म्हणत ते उठतात. मग सायली त्यांना आता इकडे आपल्या रूममध्ये घेऊन जात असताना सायलीचा पाय घसरतो आणि त्यावेळेला मधुभाऊंना ती आता हात धरून थांबवते आणि सायलीच्या पायावरील तुळशीपत्र समोर येतं. पूर्णाजी बाजूलाच उभी असते. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, साऊ, तुझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे ना? अगं मला माहिती आहे ना, ही तुझी तुळशीपत्राची खूण खूप आधीपासूनची जन्मखूण आहे ना? साऊ बाळा, खरंच मला खूपच आनंद होतोय, की आज किती दिवसांचं तुळशीपत्र मी पाहिलं. यावरती पूर्णाजी म्हणते, काय तुळशीपत्र? त्यावरती कुसुम म्हणते, हो पूर्णाई, आमच्या सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे. त्यावरती इकडे आता पूर्णाई म्हणते, कसं शक्य आहे? तन्वीच्या पायावरती आहे ना तुळशीपत्र, बघू तन्वी, दाखव. यावरती कुसुम म्हणते, नाही, आमच्या सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे. आता सगळेच जण गडबडतात. नक्की प्रकार काय आहे कुणालाच काही कळत नाही. आता या सगळ्यामध्ये मधुभाऊ सत्याचा उलगडा करतात. मधुभाऊ सांगायला लागतात, नाही, हे तुळशीपत्र फक्त आणि फक्त सायलीच्याच पायावरती आहे. तन्वीच्या पायावरती म्हणजे प्रियाच्या पायावरती बिलकुल शक्य नाहीये. हे तुळशीपत्र प्रियाच्या पायावरती नाहीये. असं म्हणत इकडे आता मधुभाऊ या सगळ्यामध्ये खूपच ठामपणे भूमिका घेतात आणि हे तुळशीपत्र फक्त सायलीच्या पायावरती आहे असं सांगतात आणि त्यामुळे पूर्णाजीला जबरदस्त धक्का बसतो आणि आता पूर्णाजी विचार करायला लागते, नक्की काय आहे हे सत्य? हे सत्य समजण्यासाठी आता पूर्णाजीला या सगळ्यामध्ये मोठा धक्का बसतो मधुभाऊंच्या खुलासाचा.
मधुभाऊ सांगायला लागतात, काहीही झालं तरी हे तुळशीपत्र फक्त आणि फक्त सायलीच्या पायावरती आहे आणि आत्तापासून, लहानपणापासून आहे, आत्तापासून नाहीये. आता धक्का बसतो प्रियाचं सत्य समोर